याच्यापूर्वी मी एक परवा दिवशी व्हिडिओ सोडला होता की सर्वसामान्य शेतकऱ्याला 1-2-2.5 टन सर्वसाधारण उत्पन्न घेणे शक्य आहे. आता त्यात कमेंटमध्ये एका शेतकऱ्याचा प्रश्न असा होता की रानाची लांबी ही दक्षिण उत्तर का असावी. अतिशय उत्तम पद्धतीचा प्रश्न आहे. आता माझ्या हातात हे होकायंत्र दिसते बघा. होकायंत्र काय करतं, नॉर्थ आणि साऊथ ह्या दिशा दाखवण्याचं काम करतं. हे होकायंत्र माझ्या हातात आहे. आता त्याची कारणं काय आहेत, दक्षिण उत्तरच का लांबी असावी बघा. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट अशी आहे की सूर्य पूर्वेस उगवतो आणि पश्चिमेस मावळतो हे सगळ्यांना माहीत आहे. कोणतंही पीक असू द्या, दक्षिण उत्तर लांबी असल्यानंतर फरक पडतो का तर पडतो. कारण फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चांगली होते पिकाची. दुसरी गोष्ट अशी आहे की सूर्यप्रकाश पडल्याशिवाय पीक अन्नच तयार करत नाही. म्हणजे सकाळी दिवस उगल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक पानावरती सूर्यप्रकाश पडत असतो. म्हणून दक्षिण उत्तर लांबी ही आपल्या शेताची पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की हवेतला कार्बन डायऑक्साईड ते ऊसाला जो कॉम्पॅक्ट 3 फुटामध्ये जो काय राहणार आहे 3-3.5 टनापर्यंत राहतो, तो राहण्याचं एका दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दक्षिण उत्तरला. चौथी गोष्ट आहे की माझा हा 13 ऑगस्टचा ऊस आहे. आतापर्यंत ह्याला 10 महिने पूर्ण झालेले आहेत. 22-23 कांड्यापर्यंत ऊस पाहिजे. माझा आता 12 कांड्यावर ऊस आहे. 12 कांड्या असतानाच मी आता ऊस त्यात 3 आंतरपीक घेतलेलं आहे. पहिले सोयाबीन घेतलं, सोयाबीन काढल्यानंतर पुन्हा नंतर मी एका साईडला ताक टोकला. ताक सर्वसाधारण 1-1.25 फुटापर्यंत आल्यानंतर तो गाडला. त्याच्यानंतर मी त्याच तागाच्या बरोबर 1500 फरकानं मी हरभरा टाकला होता. म्हणजे हरभऱ्याची आमसुद्धा पडली. ह्याच्यापूर्वी मी शेणखताचे 1-2-3 व्हिडिओ सोडलेले आहेत. मी शेणखत 2008 साल आपण वापरत नाही. आता त्याची कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत की शेणखत म्हणजे प्रोसेस करून टाकायचं आहे आणि शेणखतावर खर्च जास्त होतो. दुसरी गोष्ट, माझे शेणखत टाकायची ऐवजी आता जो पाला वाढला आहे बघा, हा पाला मी सरळ टाकलेला आहे. तुम्ही म्हणाल की आता हे पाला उसर टाकल्यामुळे उंदरं होणार. होऊ दे उंदरं, किती उंदरं व्हायला तेवढं होऊ दे. 2-3 टनाचं नुकसान होतील फार फार तर 9-10 रुपयाचा लॉस होईल माझा. तर पण 10,000च्या पेक्षा हे मला 25,000 रुपयाचं खत जे तयार होणार आहे आतापर्यंत डिसेंबर महिन्यात जेव्हा उचल ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान जेव्हा उचल त्यावेळेला हे शेणखत आपलं हे पाला आहे का नाही तो पूर्ण कुजलेला असतो. त्यामुळे हे खत आहे ते माझं 27,000-28,000 रुपयाचं एकरी तयार होणार आहे. त्यामुळे मला त्या उंदराचं काही प्रॉब्लेम नाही. चौथी गोष्ट अशी आहे की पाला काळ सोडणं गरजेचं आहे की आता हे जे बुडक्यापर्यंत जे तोडकरी येतो ते तोडकऱ्याला बरोबर तो बुडका दिसतो आणि तळातनं तो ऊस तोडला जातो. जर तुम्ही पाला नाही सोडला मोठ्या भरणीनंतर तर त्या तोडकरीवरनं ऊस सोडतो. म्हणजे त्यात आपल्याला लॉस होणे म्हणून हे दर्शनं एक फायदा होतो. पाला असा ठेवल्यामुळं बाष्पीभवनचं प्रमाण कमी होतं उन्हाळ्यामध्ये.